श्रीवर्धन येथे गेली अनेक वर्षे पारंपरिक पद्धतीने नारळी पौर्णिमेचा सण साजरा केला जातो। प्रथेनुसार श्रीवर्धन येथील ज्येष्ठ समाजसेवक विनायकभाई मापुसकर यांच्या घरी सजवलेल्या 5 नारळांचे मंत्रोच्चारात पूजन करण्यात आले। हे पूजन प्रथेनुसार उपविभागीय पोलीस अधिकारी सविता गर्जे, तहसीलदार महेंद्र वाकलेकर, मानकरी शेट्टे, कुलकर्णी व अन्य मानकऱ्यांकडून मंत्रोच्चारात व विधिवत करण्यात आले। येथे उपस्थित मानकऱ्यांना मानाचे फेटे व सफेद टोप्या परिधान करण्यात आल्या। पूजेनंतर आरती होऊन मानाचे विडे देण्यात आले। यानंतर कैलासराव विनायकराव मापुसकर यांचे पुत्र अजित मापुसकर यांनी या पारंपरिक कार्यक्रमाबद्दल माहिती सांगितली। उपविभागीय पोलीस अधिकारी सविता गर्जे, तहसीलदार महेंद्र वाकलेकर, प्रांत ऑफिसर महेश पाटील, पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांनी आपली मनोगते व्यक्त केली। त्यानंतर वाद्यांच्या गजरात मिरवणुकीने सर्वजण समुद्र किनाऱ्यावर गेले। तिथेही विधिवत श्रीफळांचे विधिवत पूजन होऊन ती भक्तिभावाने सागरास अर्पण करण्यात आली। तत्पूर्वी समुद्रकिनारी चॅम्पियन्स कराटे क्लबचे प्रशिक्षक रितेश मुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली लाठी काठीची अत्यंत प्रेक्षणीय प्रात्यक्षिके सादर करण्यात आली। कैलासराव विनायकभाई मापुसकर यांचे नंतरही त्यांचे चिरंजीव अजित मापुसकर, अशोक मापुसकर ही परंपरा पुढे चालवित आहेत। ही उल्लेखनीय गोष्ट आहे। या श्रीवर्धन शहराच्या किंवा याच्यामध्ये मापुसकरांकडे आम्हाला बोलवण्यात आले आणि त्यांच्याप्रमाणे हा सण दरवर्षी सर्व शासकीय अधिकारी, पोलीस विभाग, महसूल विभाग आणि इतर विभागाचे संबंधित विभागाचे अधिकाऱ्यांना बोलवून इथे साजरा केला जातो। आणि आज आपण नारळी पौर्णिमेला सर्वजण एक वाजवणारे मिरवणूक काढून समुद्राला नारळ अर्पण करतो आणि आजपासून आपले कोळी बांधव मच्छीमारी करतात, म्हणजे म्हावरं काय त्याला आपण म्हावरं म्हणतो त्या भाषेमध्ये। एक नवीन अनुभव आमच्या सर्वांसाठी आहे, कारण आम्ही तसे कोकणात कोणीच नाही, वाटतं मॅडम नाही, मी पण नाही, आम्ही सगळे बाहेरचे जळगाव, कुठे नगर असं जिल्ह्यात आम्ही सगळे राहणारे आहोत। आणि एक चांगला अनुभव आम्हाला एक आमच्या सर्व्हिसमध्ये आठवण राहील असा एक अनुभव आम्हाला इथं मिळतो, एक वेगळी। कारण बाकी दसरा, दिवाळी आपण सगळीकडे साजरे करतो, पण नारळी पौर्णिमा साजरा होण्याचा हा पहिला माझ्या आयुष्यातला एक प्रसंग आहे। आणि त्यांनी आम्हाला बोलवलं मापुसकरांनी, तर येणाऱ्या मॅडमनी सांगितल्याप्रमाणे सर्व जे काही सणवारीतील गणपती काय आणि मोठे मोठे सण आता इथून पुढे ते गोपाळकाला, त्या सर्वांना शुभेच्छा आणि शहरात कायदा सुव्यवस्था राबेल हे सर्व शुभेच्छा देऊन माझे 2 सर्वांना नमस्कार। मापुसकरांच्या घरामध्ये आम्हाला वर्षानुवर्ष चालत आलेली कोकणातल्या परंपरेचा अनुभव घेता आला, त्याचा भाग होता आला। याच्याबद्दल प्रथम तर सर्वांचे आभारी आहे, कारण ही प्रथा किंवा हा सण आमच्यासाठी नवीन आहे आणि तो आम्हाला अनुभवायला मिळाला। आपण आता समुद्राला नारळ अर्पण करून प्रार्थना करू की येणारे दिवस भरभराटीचे असावेत आणि सर्वांना समृद्धी, ऐश्वर्य आणि आरोग्य लाभो ही आपण ईश्वरचरणी प्रार्थना करू आणि आगामी येणारा सणांचा काळ सगळ्यांनी सुखात जाऊ ही सर्वांना सदिच्छा। शिवसत्ता टाइम्ससाठी आनंद जोशी, श्रीवर्धन। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।